मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय की आपले बघा सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यातर्फे नवीन महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. आणि ती अपडेट म्हणजे हीच आहे की सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी काय केलेलं आहे, ॲन्सर कीबद्दल एक अपडेट दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या लिंकवर जायचं आहे. ही लिंक तुम्हाला दिसते, ही लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पण टाकून देईल. तिथून तुम्ही डायरेक्ट जायचं ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली. आणि तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घ्यायचं आणि तुम्हाला तुमची आन्सर शीट डाउनलोड करून तुम्हाला सर्व मार्क्स टॅली करायचे आहे. तर मला वाटतं मॅक्झिमम लोकांनी अपडेट म्हणजे चेक केलेलंच असेल. तर जर चेक केलं असेल तर वेल अँड गुड, आणि जर नसेल केलं तर तुम्ही इथे जाऊन एकदा परत आपली ॲन्सर की चेक करून डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, तर ही झाली महत्त्वाची एक अपडेट. आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर रिस्पॉन्स शीटबद्दल झालं आपलं बोलणं. तर ऑब्जेक्शन कसे घेणार, चुकीचे प्रश्न किती असतील, आणि जर चुकीचे प्रश्न असतील तर त्याच्यावरती काय कराल, तर याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचं, संपूर्ण बघायचे, जरा स्किप न करता. आपण एक एक सर्व पॉईंट कव्हर करू. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ, आता एक्झाम झालेली आहे, तुमची आन्सर की आली म्हणजे सर्वांचं एकच विचार नसते की एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल. तर त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवू मित्रांनो. आणि नेक्स्ट एक असणार आहे, एक मिनिट याला हे करतो. ओके, तर नेक्स्ट जो असेल आपला शेवटचा एक टॉपिक असेल की पेपरची हार्ड लेवल बघता आपल्या प्रेडिक्शननुसार कट ऑफ काय असेल. ओके, तर टेलिग्रामवरती मुलांनी जे जे काही म्हणजे त्यांचे मार्क्स सांगितले आणि पेपरची जी लेवल होती त्याच्यानुसार आपण एक इथे अंदाजे एक कट ऑफ प्रिडिक्ट केला आहे. तर तो प्रिडिक्शन पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. आणि जर तुम्ही बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. जेणेकरून काय होईल, जे लोक आता जे विद्यार्थी इथे बघतायत ना, तिथे आपण शेवटी एक फॉर्मॅट पण दिला आहे. त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे मार्क्स, तुमचा विभाग ते तिथे सर्व कमेंट करायचं. म्हणजे जेणेकरून इतरांचे मार्क्स आणि तुमचे मार्क्स बघून तुम्हाला पण इथे ओव्हरऑल कट ऑफ येऊन जाईल. आणि मी जो कट ऑफ सांगणार आहे त्याच्याशी तुम्ही टॅली करून घ्या, तो तंतोतंत 100% जुळेल. ओके, तर इथे तुम्ही जा आधी, सर्वात आधी. आणि ज्यांनी लॉग इन करून डाउनलोड नसेल केलं त्यांनी डाउनलोड करून घ्या. आणि ॲन्सर कीबद्दल अपडेट सांगतो मी. आपला आता तुम्ही बघता इथे थंबनेलनुसार सेकंड पॉईंट आहे की रिस्पॉन्स शीट प्रकाशित आणि चुकीचे प्रश्न असतील तर काय कराल. ओके, तर चुकीच्या प्रश्नासाठी तुम्हाला काय करायचं, ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. तर जेव्हा तुम्ही लॉग इन कराल ना, आता इथे सध्या कुठेच तुम्ही जर इथे एकदा लॉग इन केलं तर इथे तुम्हाला बघता, इथे लॉग इनवरती जर जेव्हा क्लिक कराल ना, तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये ऑब्जेक्शन विंडो ओपन होईल. सध्या ती ऑब्जेक्शन विंडो आलेली नाही, त्याच्यामुळे सध्या निश्चिंत आपण येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये किंवा आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन विंडो मिळून जाईल. आणि मला माहीत आहे तुम्ही आता आन्सर की चेक केले असेल तर तुम्हाला टी सी एसचं माहीत आहे की जी पण एक्झाम असते त्याच्यात काही ना काही प्रश्न चुकीचे असतात. तर तुमचे प्रश्न किती चुकीचे आहेत ते पण इथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ओके, आणि मी माझे टेलिग्राम लिंक आय डी पण देतो, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही कमेंट करा. आणि म्हणजे जास्तीत जास्त लोकांसोबत तुमचं पण तिथे कॉन्टॅक्ट होऊन जाईल. ओके, तर हा एक झाला महत्त्वाचा मुद्दा. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट ॲडव्हर्टाईजवर घेऊन चालतो. चला बघा, तर या जवळपास बघा इतक्या पोस्ट होत्या 2109 14 संवर्गातील. ओके, म्हणजे वेगवेगळे 14 पोस्ट होत्या इथे, आणि 2109 इतक्या जागा होत्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे. ओके, आणि याच्यामध्ये मॅक्झिमम पोस्ट ज्या होत्या त्या टेक्निकल पोस्ट होत्या. जसं तुम्ही इथं बघू शकता बघा, कनिष्ठ अभियंता, मॅक्झिमम सिव्हिल आणि विद्युतसाठी, सिव्हिलसाठी मॅक्झिमम जागा होत्या. त्याच्यानंतर लघुलेखक आहे, इत्यादी बऱ्याचशा पोस्ट होत्या. तर एकदा त्याचा पण ओव्हरलुक करून घेऊ आपण, त्याच्यानुसार मग आपल्याला कट ऑफ प्रिडिक्ट करायला सोपं जाणार. ओके, तर भरपूर जागा होत्या याच्यामध्ये. आणि प्रश्नाची लेवल पण बघा, याच्यामध्ये तुम्हाला कसं होतं की 75 प्रश्न टेक्निकल होते. तर जे कॅन्डिडेट्स टेक्निकल आहेत तर त्यांच्यासाठी पण खूप मोठा फरक पडेल. टेक्निकल प्रश्नामुळे कसा कट ऑफ थोडासा लो जात असतो. तर जेव्हा जास्त प्रश्न इथे टेक्निकल होते आणि 25 प्रश्न आपले जनरल होते, तर असे 100 प्रश्न आणि 200 गुणाची ही एक्झाम झालेली होती. ओके, तर आपण चला आता डायरेक्ट मी तुम्हाला घेऊन चालतो कट ऑफ प्रेडिक्शनवरती. तर मला एकदा तुम्हाला हे सांगायचं आहे की कट ऑफ जो मी सांगतोय ना आता, याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल या दोन्ही पदासाठी सांगतोय. तर जसं याच्यामध्ये बघा कोणकोणते पोस्ट होती. तर इंजिनिअरिंग असिस्टंट होती, असिस्टंट ज्युनियर, मॅक्झिमम सिव्हिलच्या टेक्निकल पोस्ट होत्या. आणि त्याच्यानंतर काही लॅबॉरेटरी असिस्टंट होत्या, ड्रायव्हर होत्या, पिऊन इत्यादी पण पदे होते. तर जे नॉन टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी प्लस मायनस 2-4 मार्क्स पकडा. आणि जे मी प्रेडिक्शन देत आहे ना,
तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही प्लस मायनस 4 मार्क्स पकडून चला, कारण आता रिवाईज आन्सर की येईल याच्यानंतर. रिवाईज आन्सर की आली की त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन पण आहे. तर हे विदाऊट नॉर्मलायझेशन सांगते मी. ओके, आता तुम्हाला जे मार्क्स आले, तुम्ही जे मला टेलिग्रामवरती वगैरे जे मॅसेज सेंड केले त्याच्यानुसार, आणि आपला झालेला जो सर्वे आहे टेलिग्रामवरती, मी एक सर्वे पण घेतलेला होता, त्याच्यानुसार मी इथे प्रेडिक्शन देतात तुम्हाला. म्हणून थोडंसं प्लस मायनस मार्क्स पकडा 2-4, त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल. तर आपण चला सुरुवात करूया. तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघताय पण काय करताय, सबस्क्राईब नाही करत चॅनलला, तर लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्याच्यामुळे मला पण थोडासा बूस्ट मिळत असते. तर चला आपण जाऊ डायरेक्ट टॉपिकवरती. मोस्ट अवेटेड तुमचा टॉपिक जो आहे, तर कट ऑफ काय असेल, तर आता तुम्ही इथे तुम्ही बघू शकता. ओपन कॅन्डिडेटसाठी आपण एक पकडलेला आहे अंदाजेत. जर तुमचे सध्या 80 ते 75 प्रश्न बरोबर येत असतील, तर तुमचा जर कट ऑफ जो जाईल ओपन कॅन्डिडेट्स, आपण 160 ते 150 या दरम्यान तुम्ही इथे प्रेडिक्ट करू शकता. ओके, ओपन कॅन्डिडेट्स वन बाय वन आपण सर्व कॅन्डिडेट्सचं इथे बघणार आहोत. ओके, तर आपण आता नेक्स्ट जाऊया. त्याच्यानंतर बघा, जो आपले ओबीसी मित्र आहेत त्यांच्यासाठी एक कट ऑफ प्रेडिक्शन राहील. जर तुम्ही ओबीसीमध्ये येत आहे आणि तुमचे जर 70 ते 75 प्रश्न बरोबर असतील, ओके, 70 ते प्रश्न म्हणजेच 140 ते 50 दरम्यान जर तुम्ही आले, तर तुम्हाला इथे तुमच्या इथे चान्सेस 100% राहतील. आणि बघा, ही पोस्ट मॅक्झिमम टेक्निकल पोस्ट होते याच्यामध्ये, आणि सिव्हिलवाल्यांसाठी खूप प्रमाणात जागा होत्या. आणि त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला दाखवते एक सॅम्पल, त्याच्यामध्ये बघा वॅकन्सीज किती होत्या. तर बघा, आता इथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बघू शकता, याच्यामध्ये बघा नंबर ऑफ वॅकन्सी, आणि महिलांसाठी पण खूप साऱ्या जागा होत्या. तर त्याच्यामुळे महिलांचा पण थोडासा कट ऑफ इथे लो जाणार आहे. तर त्याच्यासाठी आपण जो प्रिडिक्शन दिलेला आहे थोडासा मी लोच ठेवलेला आहे इथे. ओके, जर 70 ते 75 तुमच्या आन्सर कीनुसार आता येत असतील, तर तुम्ही इथे स्वतःला सेफ समजू शकता. त्याच्यानंतर एस सी कॅन्डिडेट बघा, इथं ओबीसी आणि एस सीचं जवळपास सेमच ठेवलेलं आहे मी, कारण एस सी कॅन्डिडेटचं काय असतं, जवळपास ओबीसीच्या जवळपास आता कट ऑफ लागत असतो. तर त्याच्यामुळे एक ओबीसी आणि एस सीचा जो कट ऑफ आहे 70 ते 75 इतकाच तुम्ही प्रेडिक्ट करून चला. 40 ते 150 जर तुम्हाला मार्क्स आले इथे, तर हे टेक्निकल पोस्ट आणि नॉन टेक्निकलसाठी थोडासा प्लस मायनस प्लस 2-4 मार्क्स एक्स्ट्रा पकडा. ओके, तर इथे तुम्हाला 140 ते 150 दरम्यान असाल मित्रांनो, तो तुमचं शुअर शॉट इथे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट EWS कॅन्डिडेट, आणि तुम्ही जर EWS कॅन्डिडेटमध्ये येत आहेत मित्रांनो, आणि तुमचे जर 65 ते 70 प्रश्न आत्ताच्या घडीला जर बरोबर येत असतील, ओके, 65 ते 70 प्रश्न, एकदा परत एक रिपीट करतो, तर तुम्ही 130 आणि 140च्या दरम्यान जर येत असाल, तर तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकते. ओके, सो बी पॉझिटिव्ह. आणि चला नेक्स्ट जाऊया आपण. नेक्स्ट कॅटेगरी कोणती आपली, तर ती आहे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती. तर यांच्यासाठी जर 60 ते 65 प्रश्न जर तुमचे बरोबर असतील, तुम्ही 120 ते 130च्या दरम्यान जर तुमचे प्रश्न म्हणजे तुमचे मार्क्स पडतील तुम्हाला, तर इथे तुम्ही स्वतःला सेफ समजा. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन पण आहे, विविध फॅक्टर आहेत, जसं एक नॉर्मलायझेशन एक फॅक्टर सांगितलं. त्याच्यानंतर रिवाईज आन्सर की येईल. रिवाईज आन्सर कीमध्ये कुणाचे मार्क्स वाढत असतात, ओके, कुणाचे मार्क्स वाढत असतात, तर कुणाचे मार्क्स मायनस होतात, किंवा काय होतं, सर्वांना नो प्रॉफिट नो लॉस या बेसिसवरती इक्वल मार्क्स डिस्ट्रीब्यूट केले जातात. ज्या कंडिशनमध्ये प्रश्न TCS कडून उत्तर म्हणजे ऑप्शनच जर दिलेला नसेल, त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की असं पॉसिबल होत असते. तर त्याच्यामुळे हा एक कट ऑफ आपण दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया आपण. त्याच्यानंतर आहेत ST कॅन्डिडेट्स. ST कॅन्डिडेट्स बघा, तुमचे जर 65 ते 70 या दरम्यान जर तुमचे प्रश्न बरोबर येत असतील, म्हणजेच 130 ते 140 जर तुम्हाला मार्क्स पडत असतील इथे मित्रांनो, तर तुम्ही स्वतःला इथे सेफ समजा. त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेट्स आहेत. फिमेल कॅन्डिडेटचा थोडासा मी लो घेतलेला आहे. त्याचं कारण आधीच मी तुम्हाला सांगितलं की इथे वॅकन्सी पण तशाच होत्या. तर आता जर आपण बघितलं अनुसूचित जातीच्या बघा, इथे 143 महिलांसाठी रिझर्व आहेत. त्याच्यानंतर जर आपण अनुसूचित जमातीच्या बघितलं, इथे 30 महिलांसाठी वॅकन्सीज. तर महिलांचा कट ऑफ ह्या लोवेस्ट सांगितलं, याच्यापेक्षा पण लोवेस्ट जाऊ शकतो, कारण वॅकन्सीज नंबर ऑफ जास्त असल्यामुळे आणि पेपरची लेवल टेक्निकल प्रश्न जास्त असल्यामुळे इथे तुम्हाला खूप गोल्डन चान्स आहे. ओके, तर 120 ते 140 महिलांना तुम्ही एकदम इथे स्वतःला सेफ समजा. त्याच्यानंतर हँडिकॅप्ट झालं, एक्स सर्व्हिसमॅन आणि प्रोजेक्ट अफेक्टेड यांनी पण 60 ते 65 दरम्यान जर तुमचे प्रश्न येत असतील बरोबर, इथे एकदा आपण चेक करून घेऊ की हँडिकॅप्ट आणि एक्स प्रोजेक्ट किंवा एक्स सर्व्हिसमॅन किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड कॅन्डिडेटच्या वॅकन्सी किती होत्या. जस्ट ओव्हरऑल मी एक बघतो इथे. तर एखादा आपण पकडू, जसं सर्वसाधारण ओके, ओपनची इथे
एक बघा इथे 48 वॅकन्सीपैकी जर आपण इथं पकडलं तर इथे तुम्हाला बघू शकता, इथे तुम्ही भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त 3, 7, माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी 14 वॅकन्सी, माजी सैनिक 22 वॅकन्सी, या प्रकारे ज्या वॅकन्सी होत्या मित्रांनो, त्याच्यामुळे काय होतं, विभागानुसार कट ऑफ वेगळा जाईल, पण कट ऑफ याच्यापेक्षा पण लो जाऊ शकतो. मी हा थोडासा हाच सांगितलेला आहे हँडिकॅप्ड आणि प्रोजेक्ट ऑफ मेरिटसाठी. पण जिथे नंबर ऑफ वॅकन्सी जर जास्त असतील, ओके, नंबर ऑफ वॅकन्सी जेव्हा जास्त असतात तेव्हा कट ऑफ कमी जाण्याचे चान्सेस असतात. तर 60 ते 65 टेक पकडून घ्या हायेस्ट. ओके, 60 ते 65 प्रश्न जर तुमचे बरोबर असतील मित्रांनो, तर तुम्ही इथे स्वतःला सेफ समजा. त्याच्यानंतर बघा, आता तुम्हाला काय करायचं, शेवटी आता तुम्ही कमेंटमध्ये जायचं आहे तुम्हाला. हे सर्व झालं. याच्यामध्ये जर कोणती कॅटेगरी वगैरे सुटली असेल तर तुम्ही मला इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला त्याचं, आपल्याला माहिती आहे की मी प्रत्येक कमेंटचं इथे उत्तर देत असतो, तर अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. तर बघा, शेवटी काय करायचं, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे तुम्हाला आणि या फॉर्मॅटमध्ये एक तुम्हाला लिहायचं की विभाग तुमचा कोणता होता, तुमचं पद कोणतं होतं, कॅटेगरी किती होती आणि तुम्हाला मार्क्स किती पडले होते आणि परीक्षेचं दिनांक पण तुम्ही इथे मेन्शन करू शकता. कारण शेवटी नॉर्मलायझेशन जेव्हा होतं ना, तर परीक्षेची दिनांकीवर पण इफेक्ट पडत असतो. तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे मार्क्स इथे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. मग याच्यावरती मी परत एकदा तुम्हाला याचं सर्व ॲनालिसिस करून एकदा रिस्पॉन्स शीट आली की त्याची पण अपडेट देईल. आणि याच्यावरती आता हा पार्ट 1 आहे आपला. ओके, ज्या प्रकारे तुम्ही इथं बघताय आता माझ्या थंबनेलमध्ये, तर हा आपला पार्ट 1 आहे. ओके, तर याच्यावरती मी परत एक एक्सपेक्टेड कट ऑफ किंवा जे काही नवीन अपडेट येईल PWD रिलेटेड, त्याच्यावरती एक सिरीज घेऊन येईल. त्याच्यानंतर पार्ट 1, पार्ट 2 या प्रकारे तुम्हाला इथे व्हिडिओज बघायला मिळतील. तर ही संपूर्ण माहिती होती. तर सर्वांनी एकदा परत विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम पीपलसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र.